फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी. अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44. रविभाऊ तुम्ही सगळे आपले नगर आपण तुम्ही सगळ्या मंडळींना कल्पना आहे. आपण जवळपास आहे ना या रस्त्याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत 4 ते 5 वेळा आलोय. सगळा रस्ता लवथळेश्वर पासून MIDC पर्यंत चालत फिरलेलो आहे. तुम्ही जो विषय मांडताय ना 2015चा, त्या काळामध्ये जेजुरी नगरपालिका असेल किंवा आमदारकी असेल, ह्या दोन्ही ठिकाणी आहे ना अधिकार आम्हाला कुठल्याही प्रकारचे नव्हते. त्या काळामध्ये अनधिकृतपणे, मी स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगतो, त्या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून रस्त्याच्या त्यावेळेस अनधिकृतपणे सासवड, जेजुरी, वडकी या सगळ्या ठिकाणी आहे ना अनधिकृतपणे लोकांची घरं पाडली, जागेचे ताबे पण घेतले. एक मिनिट मला आता पूर्ण करू द्या. कुणालाही 1 रुपया सुद्धा कॉम्पन्सेशन दिलं नाही. घरचं राहू द्या, लांब राहिलं. टपरी पाडली ना, टपरीचा सुद्धा 1 रुपया दिला नाही कुणाला. जमिनीचा 1 रुपया दिला नाही कुणाला. सगळ्यांना वाऱ्यावरती सोडलं का नाही सोडलं? तुम्ही त्याचे जिवंत उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही आज मागते, आज नाही भाड्याच्या घरात राहताय, घर वाढलं. आज आपण ज्यावेळेस ह्या कामं करतोय, ह्याचं करतोय कशाचं, आज आपल्याला ज्यावेळेस हायवेचं काम होतंय, आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे किंवा आम्ही सगळ्यात पहिला प्रश्न हा मांडलाय की कुठल्याही परिस्थितीत लोकांची कम्युनिकेशन करून लोकांचं कॉम्पन्सेशन त्यांच्या हातात मिळाल्याशिवाय रस्ता होणार नाही. हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आलं लक्षात? सगळ्यात पहिली गोष्ट काय, तुम्ही ती सगळी मंडळी इथं जे जागा मालक आहे, तुमचा होकार आल्याशिवाय तुमची जागा कोण घेणार नाही आणि तिथं रस्ताही होणार. हे झालं क्लिअर? काय झालं? कसं होणार नाही? जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही. आता सगळ्यात पहिला प्रश्न क्लिअर झाला. म्हणजे मागच्यांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये हा फरक आहे. जोपर्यंत तुम्ही हो म्हणणार नाही, कारण हा कार्यक्रम आपण सगळीकडे लावलेला आहे. एकराईपासून निरेपर्यंत हा एकच नियम आहे. पहिलं शेतकऱ्याची मान्यता, शेतकऱ्याच्या मान्यतेप्रमाणे जागेची मोजणीप्रमाणे शेतकऱ्याला पैसे, त्याचा मग गोठा असू द्या, घर असू द्या, त्याचं काही पोल्ट्री असू द्या, नाही त्याचं कॉम्पन्सेशन, आणि त्याची मान्यता झाल्यावरती मोजणी करून त्याची राहिलेली जागा त्याच्या ताब्यात घ्यायची. त्याच्यानंतर रस्त्याचं काम करायचं. तुमच्या लक्षात आलं? हा क्लिअर झाला. म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस जसे तोडले, मागच्या वेळेस जशी मोगलाई होती, आता नाही. आता तुमची मान्यता असल्याशिवाय, तुमचं कॉम्पन्सेशन दिल्याशिवाय, तुम्ही होकार बांधल्याशिवाय रस्ता होणार नाही. झालं क्लिअर एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट 2015ला जे झालं, ती कारवाई आहे ना कशा प्रकारची होती त्याच्यावरती आज मी आहे ना उत्तर देऊ शकत नाही. कारण आहे ना ती घडवली गेली, तुम्ही घडून घेतली. आज त्याच्यातही म्हणजे त्या रस्त्यामध्ये असा प्रॉब्लेम आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरनी 30 कोटीचंही काम नाही केलं. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, म्हणजे पत्रकारांच्यासाठी पण मला सांगायचं आहे, एकराईपासून निरेपर्यंत 30 कोटीचे काम नाही केलं. आज त्यांनी ऑर्डर आणली आहे, मागच्या सरकारच्या साक्षीने ऑर्डर आणली. 350 कोटी रुपये तो मागतो PWDला. किती काम केल्याचे. आणि मागच्या 10 वर्षातल्या लोकांनी शेतकऱ्यांना द्यायचे पैसे होते ना जमिनीचे, ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या बोकांडी घातले. म्हणजे त्याला पैसे देऊन त्यांनी काम तेवढंच केलंय आणि आता परत 350 कोटी अजून मागतो तो. ही परिस्थिती आहे तिथे. म्हणजे चोराच्या उलट्या मुंबई ही त्या परिस्थिती आहे. त्यावेळेस ती झालंय. म्हणजे सासवड, जेवढे आपल्या रोडवरती अतिक्रमणं काढली गेली, झाडं तोडली गेली, झाडं लावली गेली नाही. झाडं झाडं लावली कुठं? आज 13व 14व वर्ष चालू आहे 2009 पासून आतापर्यंत. घरं तर लावले, झाडं पण लावली नाही. ते नियमामध्ये बघतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना काय सांगतो की त्याप्रमाणे मधल्या काळामध्ये आपण सगळा रस्ता फिरलो होतो.
हा सगळा रस्ता जो आहे तो 44 मीटरचा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काही मंडळी मला मागाशी म्हटले, आपले राऊत भाऊ म्हटले, भाई म्हटले की आपलं बाह्य वळण कॅन्सल झालं. आपलं बाह्य वळण कॅन्सल नाही झालं. बाह्य वळण जरी झालं, आता सातमधलं बाह्य वळण जरी झालं तरी आतला जो रस्ता आहे तो 44 मीटरचा आहे. जेजुरीचं बाह्य वळण जरी झालं तरी आतला रस्ता हा 44 मीटर. आला तर तुमच्या डीपीला सुद्धा आता मी डीपी मागितली, तुमच्या नगरपालिकेच्या डीपीला सुद्धा रस्ता 36 मीटरचा आहे. हा जो रस्ता आहे तो 36 मीटरचा. किती? आपण मधल्या काळामध्ये मीटिंग घेतली आणि काय झालं की बाह्य वळण झालं. म्हणजे आपण हा हायवे करत असताना आपल्याला पहिल्या याच्यामध्ये काही अमाऊंटमध्ये तो टेंडर बसवायचं. आपल्या रस्त्याचं पूर्ण करायचं तुम्हाला आम्हाला. आज तुम्ही बघताय PMT आपल्याकडे इथं आल्यामुळे, काल PMT निरेला वाढल्यामुळे आपला भाग किती वाढलाय? सुधारला की नाही सुधारलाय? म्हणजे कोविड आपला 2 महिने 2 वर्षाचा गेलाय का नाही गेलाय? 2 महिन्यामध्ये गेलाय का नाही गेलाय? प्रत्येक घरचा अवलंबून आहे धंद्यावरती जेजुरीतला. गेलाय का नाही गेलाय? आज जर रस्ता झाला तर आपलेच व्यवसाय वाढणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करताना आपण काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा हा रस्ता सगळा आपण जेजुरी हद्दीमध्ये 34 मीटर घेऊ म्हणून सांगितलं. मी आणि सुप्रियाताईंनी तशा सूचना केल्या. अधिकारी आले, पहिल्यांदा 34 मीटर थांबून त्यांचं 26 मीटर एका बाजूने करू नका. ते जर तुम्हाला नाहीतर डायरेक्ट लोकसभेपासून 45 मीटर आनंद नगरपालिका करा. ठीक आहे, करू तसं. हा, एका बाजूने 26 मीटर आम्ही इंच पीस देणार नाही तुम्हाला. तर हा विषय काय झाला सगळ्यात महत्वाचा. त्यानंतर आपण तो रस्ता जो आहे तो 34 मीटरचा आपल्याला करावा अशा प्रकारचा आपण नियम काय केला. त्यानंतर सुद्धा मधल्या काळामध्ये परत आपण गावठाणामध्ये फिरलो, एसटी स्टँड पासून सरकारी दवाखान्यापर्यंत, बरोबर आहे. त्यानंतर असं ठरलं की ते 34 मीटर सुद्धा खूप जास्त होतं. रस्ता कुठलाही हायवे 30 मीटरच्या खाली येऊ शकतो. पण स्पेशल हे म्हणून आपण सुप्रियाताईंनी आणि आम्ही दोघांनी पण अजितदादा पवार साहेबांच्यावर पालकमंत्री आणि तो रस्ता 24 मीटर आहे ना गावठाणा. हा रस्ता होत असताना आपला रस्ता हा कायमस्वरूपी 44 मीटर होणार आहे की फक्त तात्पुरती सोय, म्हणजे पुढची 10 वर्ष 20 वर्ष. बाह्य वळण जेजुरीला होणारच आहे. फक्त बाह्य वळण आत्ता का स्किप केलंय? बाह्य वळण जर झालं तर सगळ्या तुमच्या धंद्यावरती परिणाम होणार. तर बाह्य वळण होणार आहे. बाह्य वळण जे आहे ते आपल्या गावाच्या उत्तरेकडून पूर्वेकडे जाणार आहे. म्हणजे उत्तरेकडून असं दक्षिणेकडे निरेपर्यंत जाणार आहे बारामती रोडच्या मार्गे. कारण हे बाह्य वळण फिजेबल होत नाही. ह्या बाह्य वळणाला बारामती रोड जात नाही, कोळमुरे रोड जात नाही, MIDC ही होती. त्याच्यामुळे ह्या इकडून बाह्य वळण येते गावाचं. त्यामुळे बाह्य वळण कॅन्सल आहे. बाह्य वळण कॅन्सल करून गावावरती आपण रस्ता लादला हे अजिबात खरं नाही. बाह्य वळण झालं तरी 44 मीटर आहे, बाह्य वळण नाही झालं तरी 44 मीटर आहे. हे सगळ्यात पहिली क्लिअरिटी तुमच्या लक्षात आली. दुसरी क्लिअरिटी म्हणजे आपल्या सोयीसाठी, लोकांच्या सोयीसाठी आपण 34 मीटर आणि 26 मीटर हे केलं होतं. हे सगळ्यात पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची मान्यता असेल तर 26 मीटर 34 मीटर होईल आणि त्याचं अलाइनमेंट दोन्ही बाजूला एकसारखे राहील. कुठेही जास्त मी सांगतो ना, कुठेही जास्त राहणार नाही, कुठेही कमी राहणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याची मोजणी झाल्यानंतर ह्याचं मार्किंग येणार. मार्किंग झाल्यानंतर त्याचं मार्किंग झाल्यावरती तुमचा राहिलेला प्लॉट जो आहे ना त्याची किती राहते. म्हणजे तुमचा जर 2 गुंठे 800 स्क्वेअर फूट गेला आणि 1200 राहिला, म्हणजे 1 गुंठा 200 फूट राहिला, तर 1 गुंठे 200 फुटाचं तुमचं मोजणी होणार. तुमच्या ताब्यात तुमचा प्लॉट राहणार. 800 फुटाचे तुम्हाला पैसे मिळणार. पैसे मिळाल्यानंतर त्या रस्त्याचं काम सुरू होणार आहे. त्या अगोदर एकही होणार नाही. आणि पैसे मिळायच्या अगोदर पहिलं तर तुम्ही जर सही करून सांगितलं ना, हो आम्हाला 800 मीटर द्यायचंय, 800 फूट द्यायचे, तरच होणार आहे. हे क्लिअर झालं. इथं आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये कुठेही चोरीचा मामला नाही. हे आहे ते सरळ सोट आहे आणि स्पष्टपणे कुणाला वाचवण्यासाठी आणि कुणाला मुद्दाम खड्ड्यात घालण्यासाठी आपण कामच करतो.
आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे, आपण सुचवलं होतं म्हणून 44 मीटर, 34 मीटर, 26 मीटर. काही जण आहेत ना पुशालकी मारून आता मानतायत की सगळ्यात 45 मीटर का अलग लागायचं करायचं तर मला काही प्रॉब्लेम नाही. आता सांगून टाकते मागे देऊन टाका. हे स्पेशल केस केली आहे आपल्याला. बोला 1 मिनिट, समान नसेल तर 1 मिनिट भाऊ ऐका ना, माझं 1 मिनिट ऐका. काय होतं माहितीये का, ज्यांनी तुमच्या घरादारावरती नांगर फिरवले ना त्यांचं किती ऐकायचं हे तुम्ही ठरवा. की तुमच्या पोरासारखं आहे. आलं का लक्षामध्ये? तुमची सगळ्यांची काळजी आहे ना, म्हणून एवढा वेळ मी त्यासाठी देतोय. करून ठेवले होते आपल्या गणेश शेठ हेमंत येथे रस्त्यावर येऊन दुकानं वाचवत होते. आजपर्यंत ह्या गावामध्ये 1 मिनिट ऐका माझे आले होते का नाही गणेश शेठ आलते का नाही हेमंत आलते का नाही अण्णा मला एक सांगा, मागच्या तिकीट कोण हजर नव्हतं, आता कारवाईच नाही केली तर हजर कशाला राहायचं? तुमच्यापर्यंत येऊनच देणार नाही कुणाला. कारवाई करतात ना एका बाजूने सगळी नाही केली ना, केली नाही तुमचं काय होतं? ऐका ना, टाकून बोलावलं. ती सांगण्यासाठी सर आहेत ना. सांगण्यासाठी आली. जरा एक झालं का क्लिअर झालं? बाई काय तुमचं म्हणणं? मागच्या वेळेस पाडापाडी होत असताना सगळे थांबले होते. आता राजकारणाचा विषय घ्यायचा नाहीये, राजकारणाच्या विषयात घ्यायचं नाहीये. मागच्या वेळेस जेव्हा आपली पाडापाडी झाली तर भांडाराची उधळण करून राहून कोण चाललो त्या आपल्या गावाने बघितलं. पेपरची जाहिरात पण आहे. गावातलं अतिक्रमण पाडत असताना कुठल्या पद्धतीची निवडणूक झाली, कोण भांडवल चाललो त्या आपल्या गावाने बघितलंय. त्या गोष्टीचा निधत्वाचा धंदा नाहीये. सरांना स्पष्ट तुमच्याशी संबंधित सरांना तुमच्याशी स्पष्ट माहिती घेता आले. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावामध्ये आता जवळपास 349 कोटीचा तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा होता. गावातले रस्ते वाईट होतात, हे रस्ते वाईट होतात आणि हे रस्ते वाईट होत असताना हे गोरगरीब कुणाची टपरी असेल, कुणाचं दुकान असेल, काय असेल, कुणाचं घर जाते काय. आपल्याकडे जेजुरीमध्ये, सासवडमध्ये नसली तरी जेजुरीमध्ये भरपूर सरकारी जागा आहे. कुणालाही रस्त्यावरती वाऱ्यावरती सोडणार नाही. ज्याला लागेल ना त्याला जागेच्या बाबतीत पैसे, ज्याला लागेल त्याला जागेच्या बाबतीत जागा, आणि ज्याला लागेल ना दुकानाच्या बाबतीत दुकान लावते. आलं का लक्षात? आपली नगरपालिका सुद्धा कमीत कमी पुढच्या ह्याला तर ही पंचवार्षिक संपायला आली, पण पुढच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही कमीत कमी 1,500 शॉपचे ना वर्किंग करतो. किती? 1,500 शॉपचे शॉपिंग सेंटर. की इथून पुढे जेजुरी नगरपालिकेला कुणाला भीक मागायची पण गरज नाही पडणार. एवढे पैसे फक्त भाड्याच्या रूपाने ना नगरपालिकेला देणार. आणि ते शॉपिंग ते 1,500 काही दुकानांनी सासवडच्या किंवा बाहेरच्या लोकांना नाही देणार. पहिला प्रेफरन्स जेजुरीकरांनाच राहणार आहे. आणि बाधित आहे त्यांना सगळ्यात पहिला प्रेफरन्स जे आपण सासवड नगरपालिकेमध्ये करतो. तुम्ही आज बघितलंय सासवडला मी मधल्या काळात टपऱ्या जरी काढल्या कोविडमध्ये तर काढल्या होत्या का नव्हत्या काढल्या? गोंडेवाडीच्या समोरच्या त्यांना बांधून दिल्या का नाही दिल्या? मोहिनी हॉटेलच्या समोरच्या. म्हणजे मला एकच गोष्ट सांगायची, आम्ही तुमच्या जाऊन आणणार आणि तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही किती घराच्या बाहेर हाकललं ना तरी परत घरातच येणार आहे आम्ही. नको त्यांचं फक्त ऐकू नका चौकात जाऊ एवढंच आम्हाला म्हणायचं. ते सगळे लवाड मंडळी आतापर्यंत आहे ना तेवढंच करायचं. पूजा बंद करायची, पूजा चालू करायची, पूजा बंद करायची, पूजा चालू करायची, त्याचाच फायदा घ्यायचा. माझी स्पष्टपणे भूमिका आहे, कुठलाही कोणावरती अन्याय होणार नाही. जागेच्या बदल्यात जागा मिळेल, दुकानाच्या बदल्यात दुकान मिळेल, त्याचा मोबदला मिळेल आणि तुमचा सगळ्यात अगोदर होकार असल्याशिवाय कुठलंही काम सुरू होणार. क्लिअर? अण्णा काय माहिती आहे का, 30 मीटर आहे ना हा नियम आहे. आजही आपल्या नगरपालिकेच्या डीपी मध्ये आहे ना हा रस्ता 34 मीटरचा आहे. आपण हायवे जो आहे आपला तो 44 मीटरचा आहे. आपण काय केलं की जेजुरी हद्दीमध्ये म्हणजे नवतळ पासून ती हद्द सुरू होती MIDC पर्यंत, तिथं आपण स्पेशल परवानगी काढून आपल्या खासदार मॅडमला सांगू का नॅशनल हायवे त्यांच्या अंतर्गत खासदार मॅडमला सांगून तो 34 मीटरचा आपण करण्यासाठी 26 मीटर आपण गावठाणामध्ये केला. दोन्ही बाजूला 13-13 मीटर.
91 मीटरचा रस्ता, 91 फुटाचा रस्ता. त्यांचं कन्फ्युजन झालं. तुमच्या लक्षात आलं का? 91 फुटाचा रस्ता म्हणजे आज तुम्ही जर बघायला गेलं आपण जवळपास गावठाणामध्ये 63 फूट कमी करतोय, बाहेर 35 फूट कमी करतोय, दोन्ही बाजूला मिळून. कारण हा नियम आहे, हायवे कुठलाही गेला गावठाणामध्ये जरी असला 30 मीटरच्या खाली कुठलाही रस्ता होत नाही. तुम्हाला तर माहिती आहे डीपी मध्ये सुद्धा, म्हणजे जो मेजर हायवे. तर आपण हा नियमाच्या व्यतिरिक्त परवानगी घेऊन पालकमंत्र्यांच्या विनंती करून तो केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये काय ना, हाही करत असताना तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने आपण ते करणार आहे. तुमची मान्यता घेतल्याशिवाय कोण मोजायला आलं म्हणजे ना तो काय मालक होत नाही. दुसरे साहेब आम्हाला म्हणजे 26 मीटर आम्ही इकडेच घेणार आहे, कुठे गेला काय केलं तरी आम्ही काय ते का कोण लावले सर बरोबर आहे ना. एक मिनिट ऐका ना, त्यांचं काम काय आहे? मोजणी करणं त्यांचं काम आहे. आता एक मिनिट ऐका माझं. आता आपल्या ह्या रस्त्याचं निरेपासून दिवे घाटापर्यंत टेंडर निघाले. त्या टेंडरमध्ये जवळपास 34 का 25 कॉन्ट्रॅक्टरने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. ते टेंडर उघडायचं जवळपास 1700 कोटीचं टेंडर आहे. त्या टेंडरमध्ये सगळं म्हणजे त्याच्या ॲबिलिटीज वगैरे सगळं धरून त्या टेंडरसाठी त्याची मोजणी चालू आहे. परंतु आपल्याकडे तासवड हद्द आणि जेजुरी हद्दीमध्ये आणि दिव्याच्या काही ठिकाणी त्या ठिकाणी अजून नोटिफिकेशन निघालं नाही. त्या ठिकाणी अजून शेतकऱ्यांचं ॲक्विजिशन झालं. जिथं ॲक्विजिशन झालंय म्हणजे जेजुरी ग्रामीणच्या हद्दीपर्यंत निरेपासून देऊळ पिसोटी निरेपर्यंत. त्यानंतर आपल्याकडे सासवडच्या पुढे दिवे गावाच्या पुढे दिवे घाटापर्यंत आणि मध्ये खळदपासून जेजुरी ग्रामीणपर्यंत त्यांचं ॲक्विजिशन पूर्ण झालंय. तिथल्या रस्त्याचं काम सुरू होणार. जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या तुमची परवानगी येत नाही, तुमचं हिअरिंग होत नाही, तुमची मान्यता येत नाही, तुम्हाला पैसे मिळत नाही, आलं लक्षात, किंवा तुम्हाला जागेच्या बदल्यात जागा मिळत नाही, किंवा तुम्हाला ते सगळ्याचं कन्फर्मेशन मिळत नाही, तोपर्यंत ह्या रस्त्याचं काम सुरू होणार नाही. तोपर्यंत हे काम सुरू होणार नाही. तुमच्या मान्यतेशिवाय कोणी पुढे जाणार नाही. आणि त्यासाठी मी बसलोय. आता एक 13 मीटर आमचं पहिले पाडलेलं आहे, त्यानंतर परत आमच्याकडे 13 मीटर हे करणार आहे. रस्त्याच्या मध्यापासून 13 मीटर. ठीक आहे. मागच्या वेळेस आमदार साहेब जेव्हा पुरंदर PWDने कारवाई केली, एक मिनिट सांगत की पाडत्यात आपण जर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत जागा मालक स्वतः राहणारा मालक स्वतः म्हणत नाही तर रस्ता करा आणि त्याला त्याचा मोबदला किंवा जागेच्या बदल्यात जागा मिळणार नाही, तोपर्यंत कुठलाही विषय होणार नाहीये. आमदार साहेब मात्र पहिलेच असे व्यक्ती असतात की ते आपल्या दारातून आपल्याला माहिती सांगतात, तर बाकीच्या असल्यावर घरी या माहिती तर माहिती देतो म्हणतात. हा माणसांनी सगळ्या गोष्टीवर विश्वास पहिला ठेवा आणि आपण जेजुरीकर हे बाकीचं आहोत ते जोपर्यंत हा म्हणत नाही तोपर्यंत कुठलाही विषय होणार नाही. कोण 14 मीटर म्हणत, कोण 15 मीटर म्हणत, कोण 25 मीटर म्हणत. मागचा जो नगरपालिकेचा डीपी झालाय तो डीपी 36 मीटरचा आहे. मग मागच्या वेळेस जर होणाऱ्यांनी जर 15 मीटर, मागच्या वेळेस जर डीपी तयार करताना त्यांनी 15 मीटर 16 मीटरचा केला असतं की ही आता वादविवाद करायची वेळ आली नसती. नगरपालिकेमध्ये डीपी लावलेला आहे, सगळ्यांना माहिती डीपी कधी तयार झालेला आहे. त्या डीपी मध्ये पण उल्लेख 36 मीटरचा आहे. त्यामुळे कुणाची अपवादा बळी पडू नका. आम्ही इथं सगळे आहोत, आमदार साहेब आहेत, कुणाचाही काही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही हा म्हणत नाही तोपर्यंत रस्त्याचं कामही सुरू होणार नाहीये. कुणाच्याही आपण बळी ठेवू नका. अण्णा खातो तुम्हाला सांगायचंय. आपल्या जेजुरी गावामधून जो जाणारा आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्या लोकांचं दुकाने असतील, रस्त्यावर असतील, मोकळी जागा असेल ती जागी त्या संदर्भामध्ये लोकांच्या मध्ये असणारी जी गैरसमज होती त्या आमदार साहेबांनी आत्ताच सांगितलं या ठिकाणी. जरी या जेजुरी गावठाणामध्ये पहिलं 15 साली काही पाडलेलं असेल तरी सुद्धा त्यांनी पाडलं म्हणजे त्यांनी काही त्यांच्या नावावरती झालेलं नाही किंवा त्याचं काही नाही. त्याच्यामुळं होणारा रस्ता सेंटरपासून बरोबर दोन्ही बाजूला समप्रमाणामध्ये होईल. जे पाडलंय ना त्याचा सुद्धा पाडलेलं त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये. टपरी असेल, पत्र्याचं शेड असेल, घर असेल, त्याचे पैसे तुम्हाला सगळे मिळतील आणि तुम्ही सगळं आताचे त्याच्यामध्ये जाईल. आता मुळातच ते लोक मागे
त्या जागेत मिळणार. आपल्यामध्ये काय काय लोक विनाकारण भरत म्हणजे गैरसमज परस्पर आणि काय झाले बरं का तर आमदार साहेब की लोक ज्यावेळेस परवा मोजणी करून गेली ना तरी ती मोजणी करत असताना लोकांच्या मनामध्ये जास्त समाज निर्माण झाला. एकाच बाजूला 26 मीटर काम तर तसं ते नाही. आणि आमदार साहेबांनी शब्द दिला आहे त्यांनी 26 काय 50 मीटरवर जरी मोजलं तरी सुद्धा आमदार साहेबांनी आता आपल्याला सर्वांना शब्द दिला आहे की सेंटरपासून दोन्ही बाजूला समप्रमाणामध्ये रस्ता होईल आणि त्याच्यामध्ये आपलं कोणाचं दुमत नाही. आत्ता त्याच्यामध्ये तुम्ही नकाशामध्ये पाहिलं का आत्ताची मोजणी केली परवा. आता 2 महिन्यापूर्वीच्या आतमधला जो नकाशा आलेला आहे तुम्ही पहा लवतोळेश्वरपासून ते आनंदनगरपर्यंत एकाच बाजूने आत्ता जो रस्त्याचा सेंटर आहे आमदार साहेब आत्ता जो आपला डांबरी रस्ता आहे आता रंगीत रस्ता तो रस्त्याचा सेंटर धरून उत्तरेच्या बाजूला जास्त मेजरमेंट दाखवलेला आहे आणि दक्षिणेच्या बाजूला मेजरमेंट कमी दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या मध्ये जे हा संभ्रम निर्माण झाला आहे त्याच्यामुळे झालं सर. जगडे साहेब मी काय म्हणतो आता, मी आता स्पष्टपणे सांगितले अशा सूचना अधिकाऱ्यांचं बरोबर सर. की दोन्ही बाजूला इक्वली हे होईल विषय संपला. नाही नाही मी संभ्रम का निर्माण झाला असं म्हटलं त्यांनी सांगितलं आपण ना, तो गैरसमज मान्य आहे. आता जो ते दाखवले अधिकाऱ्यांनी जे दाखवलं ज्यावेळेस अधिकाऱ्यांची बरोबर मी स्वतः मिटिंग लावली आम्ही 5-7 लोक होतो MIDC बरोबर MIDCमध्ये त्यांच्याबरोबर आम्ही स्वतः गेलो ते पेपर वगैरे सगळे माझ्याकडे होते तर त्यांना हे सगळं मार्किंग आम्ही दाखवलं मी की बाबा लवकर शो ते आनंद त्याचं व्हेरिएशन काय आहे. दक्षिणे बाजूकडं कमी मेजरमेंट दाखवते उत्तरेच्या बाजूकडं जास्त मेजरमेंट दाखवते. आता तुम्ही नकाशा जर पाहिजे तुमच्या निदर्शनामध्ये ते येत आहे तर त्याच्यामध्ये फक्त तेवढाच न्याय मिळावा एवढीच आमची गरज काय आहे बाकी काय नाही. अलाइनमेंट हे दोन्ही बाजूला एक सारखं होणार आणि लवकरपासून आत्ता जो 36 मीटर घेतलेला आहे तो एसटी स्टँड पासून 100 फूट येणार. लवतळेश्वरच्या बाजूला तिथून 36 मीटर घेतलं हा ते माहिती आहे मला. एक मिनिट ऐका ना तो आता जो त्याच्या पुढचा जो आहे म्हणजे आपल्या तिथे जातो ना लवतळेश्वरपर्यंत म्हणजे अहिल्याबाई होळकर शाळेपासून लवतळेश्वरपर्यंत जो जातो ना तो 44 मीटर आला तो सगळ्याच आहे ना लवतळेश्वरपर्यंत 34 मीटर घ्यावा असं सुचवलेलं आहे. लवतळेश्वरच्या हद्दीपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? गावठाण हद्द वेगळी एसटी स्टँड पासून सरकारी दवाखान्यापर्यंत 26 मीटर आणि त्याचे अलाइनमेंट मी मागायची सांगितले एकदम स्पष्ट शब्दात. एक मिनिट ऐका मागे काय केलंय कोण कशी मोजणी करते कोण काय करते याच्यापेक्षा जास्त दोन्ही बाजूला इक्वल अलाइनमेंट होईल. लवतळेश्वर पासून जेजुरीच्या ग्रामीण हद्दीपर्यंत संपलं. शेडचं म्हणणं काय थोडक्यात जो डांबरी रस्ता आहे त्याच्या मध्यापासून इकडे घ्यायचं मध्यपासून इकडे घ्यायचं. आमची सगळी एकच इच्छा आहे आता जो डांबरी रस्ता आहे त्याच्याबरोबर ही बाजू आणि ही बाजू जे काही सर्वांना समान मिळावा आमदारांच्या आमच्या सर्वांचा विश्वास आहे. जे काही होईल ते एकच होईल आणि आता कुठे जाऊ नका एवढंच आमचं म्हणणं. अजिबात नाही अजिबात ज्यावेळेस इथे कुठेतरी जो रस्ता होता त्याच्यानुसार जो सेंटर आहे पहिला जुना रस्ता आपला या सेंटर पासून घ्यायचा नाही तर आज तुम्ही रस्ता झालाय त्याचा सेंटर टाकता मग इकडे सरकार केला इकडे गेला तसं नाही. जो जुना आहे ना ऐका ना आपण जर एवढा अभ्यास करायला लागलो ना काय माहिती का मग 44 मीटर केलं काय आपण आउट ऑफ द विकेटसाठी ऐका ना काय होतं माहितीये का माझं म्हणणं काय माहितीये का आपण जर या माझं काय इंजिनिअरिंग तू करत ना काय होतं माहितीये का मी टॉपिक कोणतं आहे पण राष्ट्रीय पकडलं पाहिजे ना पण 44 मीटर होतं का तर 26 मीटर आणि काय झालेलं आहे काय होतं सगळ्यात महत्वाचं ते काय बोलले तुम्ही हा मानला तर करायचा एकदम मी सांगितलं प्रत्येकाला असं वाटतं ना की आपण तुमची मान्यतेशिवाय काहीच नाही. आज या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते आमदार साहेब प्रतिनिधी जगताप त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी देवस्थानचे विश्वस्त बाप्पा जगताप आपल्या नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपले सचिन शेठ त्याचबरोबर नगरसेवक अजिंक्य शेठ
भाऊ हे सर्व बाळासाहेब दरेकर हेमंत शेठ सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक प्रतिष्ठित व्यक्ती बाधित व्यक्ती सर्वांनी या ठिकाणी आमदारांच्या समोर येऊन आपल्या ज्या म्हणजे सूचना होत्या ते केल्या. त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी तुम्हाला स्पष्टपणे सांगितले आणि विश्वास ठेवा. शेवटी विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास ठेवा आणि हेमंत शेट्टी सांगितलं तसं इकडे तिकडे पडू नका. लोकांच्या मनामध्ये कुठलाही गैरसमज होऊन देऊ नका. उलट तुम्ही विश्वासाने सांगा. आणि आमदार साहेबांनी स्पष्ट सांगितले आत्ता जे बोललोय त्याप्रमाणे झालं नाही तर कुणीच जागा देऊ नका. याच्यापेक्षा दुसरं काय सांगायची काही गरज नाही. आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी येऊन उपस्थिती या ठिकाणी दिली, आपल्या सर्वांचं ऐकून घेतलं. याबद्दल जेजुरीकरांच्या भाषेच्या वतीने मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. ताज्या बातम्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी चावडीन्यूज.com या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती प्रेस करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.